मला ना तुम्ही अंदाज द्या, तुम्ही काय करणार आहे? सगळं मला आत्ता कळू राहिलंय ना. मी सांगतो ना, करतो ना काहीतरी प्लॅन. एकदम तुम्ही म्हणजे सरप्राईज टेस्ट घेऊन राहिलाय माझी. आतापासून उद्या 3:30 वाजेपर्यंत आपला जो वेळ आहे ना, मी त्याच्यात काहीतरी प्लॅन करतो ना, तुम्हाला सांगतो ना. मग हे गळ्या ते पुरुषवाणी काय घातले हा? ते जरा असं डोक्यावरून घे ना. कशी नादर दिसते पोरगी, लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतोय अगदी. एवढं काय बघू राहिली? खूप आवडले का घरचे? तुझी आजी कसली डेंजर आहे. त्यांनी माझी फुल ऑन परीक्षा घेतली. पण मजा आली ना? अरे मजा कसली पर्या, मी आयुष्यात या गोष्टी कधीच नाही केल्या आहेत. म्हणजे असं हे असं डोक्यावरनं घेणं, टिकली लावणं. माय गॉड यार पर्या, मला असं आयुष्यभर करायला नाही जमणार आहे. सो तू आत्ताच क्लिअर करून टाक तुझ्या आईबाबांसमोर हे सगळं. हा अगं आहेत जरा जुन्या विचारांचे, पण बदलेल ना हळूहळू. बदलेल हळूहळू. म्हणजे आपण थोडं ऍडजस्ट केलं पाहिजे ना. नाही बरोबर आहे, आपण ऍडजस्ट केलंच पाहिजे. पण असं कधीतरी ठीक आहे रे. मला असं रोज रोज नाही करायला जमणार. सिरियसली नाही जमणार. पर्या रिलॅक्स. तू केवढं टेन्शन घेतलंस. अरे बाळा, आय लव्ह यू. आणि तुला माहितीये का, तुझ्या घरचे सगळे फार गोड आहेत. मला फार आवडले. थँक्यू. हा, मला आत्ता कळलं की तू शाळेपासून असा काय असते. पण डोंट वरी, आता मी आले ना, आता मी तुला बदलणार. हाव हाव? तू माझ्यासारखं बोलू राहिली. तू हळूहळू माझ्यासारखं बोलू राहिली. तू मला कशी बदलशील मग? अरे डोंट वरी, बदलेन रे मी. काही प्रॉब्लेम नाहीये. अरे हा, आपल्याला उद्या मूवीला जायचंय. हे कधी ठरलं? आत्ता. हा? अरे म्हणजे काय, आपलं अफेअर सुरू झालंय ना, सो आपण डेटवर तर जायलाच पाहिजे. एक मिनिट, आपलं अफेअर नाहीये. आपलं अफेअर नाही म्हणजे? तुझं प्रेम नाही माझ्यावर? अगं तसं नाही. अगं तुला सांगतो, ज्यांचं अफेअर असतं ना, म्हणजे ते फक्त एकमेकांसोबत फिरतेत, लग्न कोणा भलत्यासोबतच करतात. म्हणजे त्यांचं एकमेकांवर प्रेम असलंच पाहिजे असं काही जरुरी नसतं. हा, आणि माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि लग्न पण मला तुझ्यासोबतच करायचं. आता आपलं ठरलंय. हा, घरच्यांनी मान्यता दिली आहे. म्हणजे आता कसं आपलं म्हणजे लिगल झालंय. तर ते तसं अफेअर नाही आपलं. आपलं खरं लिगल. ओके, पॉइंट आहे तुझ्या बोलण्यात, पॉइंट आहे. सो तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपल्यात अफेअर नाहीये. हा, आपलं आता लग्न होणार आहे. हा, सो त्या निमित्ताने आपण उद्या संध्याकाळी 8 वाजता मूवीला जायचं. आता कसं वाटतं ऐकायला? 8 वाजता? हा, 8 वाजता वेळ आहे. वेळ काढावाच लागणार, त्याच्याकडे काही ऑप्शनच नाहीये. अगं मी पण तेच म्हणलं, मला वेळच वेळ आहे म्हणलं उद्या.
सो डन. डन. ओके. अगं तू अगं बाय बाय. लग्न ठरलंय आपलं. हो ग पण रस्त्यावर बाय. बाय. ओके. बाय बाय. पप्पे फोन आहे. कोण? कुणाल? कुणाला? हो तुला. कुणाल रावचा फोन आहे. कुणाल राव कशाला? हॅलो. हा हॅलो पूर्वा. हाय मी कुणाल. मी काय म्हणत होतो आपण प्रेंदान चौकाच्या इथे ते इंडियन नॅचरल्स का काय आहे बघ तिथे भेटूया ना प्लीज. हा 4 वाजता भेटू. म्हणजे मग तिथून परस्पर मला माझ्या PhDच्या क्लासला जाते. ओके फाईन. मग 4 वाजता शार्प राईट. हा. आणि बाकी मी काय म्हणत होतो माहितीये अभ्यास खूप सारा अभ्यास आहे. त्यामुळं बोलूच शकत नाही मी आता. भेटल्यावर बोलू. हा ठेवते. बाय. पप्पे अगं हे काय तू तर भेटणार नव्हती ना त्या मुलाला. हा मग कोण भेटू राहील? हा कोण म्हणजे काय आता तूच बोली ना भेटू म्हणून. मी? हा मी नसते भेटत कुणाला. अगं असं काय करते आता म्हणे ना 4 वाजता भेटायचं म्हणून. अरे आधी कविता भेटणारे. कविता भेटून मदत करणारे. अच्छा अच्छा म्हणजे परागराव भेटून. काय करू राहिला तू? आपल्याला बाहेर काढते घरातले सगळे. चुकलो. म्हणजे कविता आपली कविता ना. पप्पे कविता काय आणि कशी मदत करणार आहे. हा ते नाही माहिती बाबा मला. फक्त भेटणारे एवढंच माहिती. मला सांग ना. अरे मला नाही माहिती. भेटलं की आधी तू विचार. ठीक आहे. माल नको मध्ये घेऊ. कविता मदत करणार आहे. गाडीवाली कविता. लक्ष्मी काका. हो आलो. सॉरी आज तू नाही. आज हरीश काका. तेव्हा काम होऊ दे फक्त. पुण्या कुठं चाललं रे? इथं. अरे हातवारे काय करतो? तोंडानं बोल ना. इथंच जाऊ राहिलो समोर. कुठं? चिंगमच्या घरी जाऊ राहिलो. काय चिंगम रे? त्याच्या आई बापान चांगलं नाव ठेवलंय ना अधोक्षज. सॉरी अधोक्षजच्या घरी जाऊ राहिलो. का? का म्हणजे पोरगी पाहू राहिले त्याच्या घरचे त्यासाठी. आता नाही खूप दिवस झाले पाहू राहिले. पण चिंगम मला म्हणला की आता तू मला भेट. आता मला त्याला काहीतरी विचारायचं होतं. खरंय चांगलं पोरग आहे ते. गुणी बाळे. येतो. हा जात तर मला सोड. कुठं अटकलंच का? मसनात. अरे तुला किती वेळा सांगितलं रे बाहेर जाताना हटकत नको जाऊ म्हणून. काम होत नाहीत. जाता तर रस्त्यात सोड मला. बसा. कोणाचा फोन आहे? ते अधोक्षज. हा अधोक्षजचा. त्याला सांग येता दादानं सोडून येतोय. थोडा वेळ लागेल म्हणून. जा बोल पटकन. हो. हॅलो. हा पर्याय एक प्रॉब्लेम झालाय. आता काय?
अरे काही नाही, आपण 8च्या मूवीचा प्लॅन केला होता ना, तर त्याची तिकीट अवेलेबल नाहीये. सो सेम मूवी 4:45चा मी बुक करते. ओके? काय पर्या, मला काही ऐकायचं नाहीये. अगं हे ऐक आणि अजून एक, जरी 4:45चा मूवी असला तरी तू मला 4 वाजता येऊन भेटणार आहेस. ओके? अगं अरे ऐक थँक्यू व्हेरी मच पर्या. भेटू आपण 4 वाजता. ओके, बाय मिमी. बाय. 4 बेबी बाबा इथं झालं असेल तर चला आता. हो चला. परागराव कसे आले नाही अजून? आलेत, आपल्या माग बसले. परागराव, ओ परागराव, काय राणी काय? अहो अहो आता तरी सांगा ना. अहो वेळ आली, आता तरी सांगा काय प्लॅनिंग आहे, काय करणार आहे तुम्ही? मी काहीच नाही करणार. अगं काय बोलून राहिले? काय माणूस आहे. मी विचारलं तर मला म्हणे मी सगळी मदत करणार आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि आता विचारून राहिले तर आता म्हणतात मी काहीच करणार नाही. हे बघा, हे माणूस किला धरून नाही, मी तुम्हाला पुन्हा सांगू राहील. अहो मी प्रत्यक्ष काही करणार नाही, पण मीच करणार. म्हणजे ऐका, 3:40 कुणाल हॉटेलमधून बाहेर पडल्या त्याला एक शेअर रिक्षा दिसेल. तो त्याच शेअर रिक्षामध्ये बसेल. मग ती शेअर रिक्षा हळूहळू पुढे गेल्यावर त्याला एक पॅसेंजर भेटेल. तो पॅसेंजर मग त्या शेअर रिक्षामध्ये बसेल. त्या पॅसेंजर जवळ लिंब असतील. लिंब. मग रिक्षा थोडी पुढे गेल्यावर पॅसेंजर रिक्षा थांबवायला लावेल. तो म्हणेल थांब, मला इथंच उतरायचं. मग रिक्षावाला पॅसेंजरला पैसे मागेल. पॅसेंजर म्हणेल माझ्याकडे सुट्टे पैसे नाही, तू लिंबू घे. रिक्षावाला म्हणेल नाही, मला लिंबू नको. मग त्यांच्यात वाद होईल. मग पॅसेंजर रिक्षेवाल्याला लिंब फेकून मारेल. मग त्यांच्यातला वाद वाढत जाईल आणि कुणाल त्यात पुरता अडकून पडेल आणि तो इथे उशिरा पोहोचेल. एवढं सगळं तुम्ही इथं बसून करणार? मी सांगितलं ना, मी प्रत्यक्ष काही नाही करणार, पण मीच करणार. प्रत्यक्ष नाही करणार पण मीच करणार. तुझी करणी पपे, ह्यो काळा जादू करणारा माणूस आहे. काळी जादू करणारा माणूस आहे. पपे काय करणे आता? हे काळी जादू करणारा माणूस आहे. चेटू, हो तुमच्या पाया पडतो, प्लीज प्लीज आम्हाला काय करू नका. मांडी काय मी लग्न मोडलं पण आम्हाला काय करू नका. आपल्याला काय करू नका, छायला काय करू नका. लिंबू फेकून मारतात, काय करू शकतात. पपे चल आपण घरी जाऊ. चेटू ओळखतो आपण. गप. चलालतो आहे मला कुठालतो, चालतो चलालतो आहे मला कुठालतो. अहो मी प्रत्यक्ष करत नाही म्हणजे माझे मित्र तिथं पेरून ठेवले आहेत. मी रिक्षावाला मित्र आहे, पॅसेंजर मित्र आहे. ही सगळी प्लॅनिंग मी इथं बसून करून राहिलोय. पाहिलं, तेच सांगत होते मी तुला. तू ऐकून कुठं घेतो? हो पण ते आपल्याच रिक्षात बसतील कशावर? बसतील. त्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही. त्या रस्त्यावर शेअर रिक्षाशिवाय पर्याय नाही. आणि त्यांच्यासाठी एकच शेअर रिक्षा मिळेल अशी व्यवस्था आपण केली. पण तुमचे मित्र ते एवढे वेळ भांडतील कशावर? भांडेल होतो, भांडण्यासाठीच जन्म झालाय त्याचा. फोन आला, निघाले का ते?
काय झालं हं? बसले नाही का रिक्षात म्हणजे काय बोंबलला का सगळं प्रॉब्लेम झाला. आता काय करायचं बापरे. अहो, आता काय- अहो अहो थांबा, अनुष्काचा फोन आहे. त्यांचं काय मी जाऊन बोलू का? आलोच. पराक्रम करीत. हा हॅलो. रेड कलरचा शर्ट आणि ब्लू कलरची जीन्स. काय? रेड कलरचा शर्ट आणि ब्लू कलरची जीन्स घालून ये. काऊन? काऊन? पर्या गॉड, तुझी भाषा बदलायला लागणार आहे. हा बदलतो बदलतो. कळलं. मी खूप बदलतीये ना तुला. बरं, मुद्दा हा आहे की रेड कलरचा शर्ट आणि ब्लू कलरची जीन्स घालून ये आज. अगं पण का, कशासाठी हे तरी कळू देशील का? अरे असं काय करतोयस तू? पर्या, आज आपण दोघं जोडीने पहिल्यांदा मूवी बघायला जाणार आहे ना. हा. जर असं स्पेशल मॅचिंग मॅचिंग. कळलं? अच्छा अच्छा अच्छा, त्याच्यासाठी का? पण मी बाहेर आलोय ग. ओ बर. काय यार. ओके ओके, मग एक काम कर, तू मला सांग, तू आत्ता कुठल्या रंगाचे कपडे घातलेत? आता पॅन्टीचा कलर म्हणजे ऑफ व्हाईट. पर्या, पॅन्टी? अरे पॅन्टी नसते, पॅन्ट असते. कळलं का? पॅन्ट. काऊन? गॉड, तुला खूप शिकावं लागणार आहे. एक मिनिट, शिकावं लागणार आहे म्हणजे? अगं शिकलेलोच आहे मी, उगाच का प्राध्यापक झालोय का? शिकावं लागणार काय? हा बरं ठीक आहे, नाही शिकवत मग मी तुला. तू आता एक काम करशील, हा. आता तुझा सेल्फी काढून पाठवशील मला सेल्फी? का ते सुद्धा? बरं पाठवतो. थँक्यू, वाट बघते. बाय. बाय. काय झालं हा काय नाही, ते ब्रेंच पकडत नव्हती. मला वाटलं सेल्फी काढत होती काय. हो ऐका ना, ते कुणाल नक्की पोहोचणार नाहीत ना तिथं? नाही. आणि पोचला तर अहो नका काळजी करू, मी आहे ना. मयू ना शाहरुख. अहो मला तसं नव्हतं म्हणायचं, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की समजा गरज पडली तर मी स्वतः जाऊन त्याला मग मारणार की काय. तसं काही करू नका. हो चांगल्या घरातला, एकुलत्या घरातला, अहो असं करू नका. तुम्ही प्राध्यापक माणूस ना. अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. मला अहो मी असं सांगू राहिलो की गरज पडली तर मी स्वतः त्याला जाऊन भेटेन असं म्हणायचं होतं. आपण तशी वेळच येणार. माझे मित्र आहेत ना, ते त्याला उशिरापर्यंत गुंतवून ठेवतील, मग आपोआप उशीर होईल. आणि 4:45 वाजले की तुम्ही त्याला सरळ फोन करा, कारण तोपर्यंत उशीर झालेला असेल आणि उशीर तुम्हाला चालत नाही. माझ्यावर जसं वसकता ना तसं त्याच्यावर वसका. वसकला की लय डोक्यात जाता तुम्ही, 100% तुटणार तुमचं. त्याला हेच सांगा
त्याला म्हणा ठरवल्याप्रमाणे तुम्ही वेळेवर आला नाही, आता उशीर झालाय, आता मी चालले. हा पप्पी कुठे जाणार? माझ्यासोबत फिरायला. म्हणजे असं कसं म्हणजे आणि मीच असताना फिरायला? अरे लग्न मोडले तुमचं, बरं दिसतंय काय? आणि तुमच्या दोघांमध्ये काय आहे अजून आणि तुम्ही फिरायला? हं? अहो अरे लक्ष्मी काका चिडून बोलू राहिले ते. मला पीएचडीच्या क्लासला जावं लागणार आहे ना, तसं त्यांना सांगायचंय. मग तसं म्हणायचं ना. असो, तुम्ही एक काम करा, आधी मला अर्जंट कुणालचे फोटो सेंड करा. माझे मित्र वाट पाहू राहिले. हा? पाठव. आले, मी पाठवतो.